धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्या अनुसूचित बिगर अनुसूचित क्षेत्रातील 557 ग्रामपंचायतीचे 50% महिला सरपंच पदाची सोडत काढण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील 280 पंचायतीचे सरपंच पद 2025-30 या कालावधीसाठी महिलांसाठी आरक्षित निश्चित झाले आहे. धुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शनिवारी पारोळा रोडवरील 5 दुकानांना आग लागून लाखोचे नुकसान झाले. पारोळा चौफुली जवळील रिद्धी सिद्धी हॉलच्या बाजूला असलेले 5 दुकानांना लागलेल्या आगीत साहित्य जळून नुकसान झाले. शिंदखेडा तालुक्यातील वरजडी ग्रामपंचायतीचे जलशुद्धीकरण यंत्रणा बंद असून नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी अल्प दरात मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने लावलेले फिल्टर मशीन अडगळीत पडले आहेत. यामुळे एकीकडे लाखो रुपये पाण्यात गेले तर दुसरीकडे महागड्या मशीन धुडकात पडले आहेत. साक्री तालुक्यातील श्री क्षेत्र नागाई माता मंदिर आयोजित बैठकीत बोलताना आमदार अनिल पाटील सोबत जिल्हाध्यक्ष सुरेश सनवणे, महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी गांगुर्डे आदी उपस्थित होते. शिरपूर शहरातील आर.सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डेटा सायन्स आणि AIML विभागातर्फे AICTE पुरस्कृत महाविद्यालयाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष 2025 या उपक्रमांतर्गत शिरपूर वरवाडे नगर परिषद येथील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. शिरपूर शहरातील आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत सुरू असलेल्या निपुण भारत उपक्रमाच्या आधारे साक्षरतेची जत्रा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य PR साळुंखे व पर्यवेक्षक SN पाटील उपस्थित होते. धुळे शहराजवळील गांधूर येथील प्रा. रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कारवा 2025 वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री एकविरा देवी यात्रोत्सवानिमित्त व्यावसायिकांनी यात्रेत दुकाने थाटली. दुपारी यात्रेत शुकशुकाट असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी खोक्यापासून घर तयार करून व्यावसायिक विश्रांती घेतात. धुळे शहरातील एका चौकातून अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञाताने अपहरण केल्याची घटना घडली. या प्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे शहरानजीक निमडाळे गावाकडे दुचाकीने जाणारे देवीदास साहेबराव पाटील यांची दुचाकी अचानक घसरल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याची घटना दिनांक 16 रोजी रात्री 8:30च्या सुमारास घडली. उपचारादरम्यान दिनांक 18 रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.